नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांना अखेरचा निरोप। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात नायगाव शहरातील बाजार मैदानावर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले। सर्वप्रथम शासनाच्या वतीने सलामी देण्यात येऊन पुष्पचक्र वाहण्यात आले। त्यांचे चिरंजीव यांनी भडांगणी दिला। यावेळी लाखोच्या जनसमुदायाने आपल्या लाडक्या नेत्यास अखेरचा निरोप दिला। यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, माजी खासदार हेमंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर, वंचितचे सर्वजित बनसोडे, शिवा नरंगले, श्याम कांबळे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, दादासाहेब जावळे, माजी महापौर नांदेडचे अब्दुल सत्तार, माजी महापौर किशोर भोरे यांच्यासह अनेक पक्षातल्या मान्यवरांची अंत्यविधीस उपस्थिती होती। त्यानंतर उपस्थित सर्वांना विनंती आहे, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांना आपण सामूहिक श्रद्धांजली देतो आहोत। कृपया सर्वांना नम्र विनंती आहे, चव्हाण परिवाराची परंपरा राहिलेली आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये आलेल्यांना व्यवस्थित घरला जाता यावं, व्यवस्थित माता भगिनी घरला गेल्या पाहिजेत, ही परंपरा कायम या ठिकाणी ठेवायची आहे। त्यामुळे सर्वांना स्वयंसेवकांना विनंती आहे, आलेल्या माता भगिनींना पहिल्यांदा घराकडे जाण्यासाठी रस्ता करून द्या। बाहेर गावून आलेल्या सर्व माता भगिनी व्यवस्थित घरापर्यंत कशा पोहोचतात या ठिकाणीचा रस्ता चव्हाण परिवाराच्या विनंतीला मान देऊन आल्या सर्वांनी त्यांना रस्ता करून द्यायचा आहे। यानंतर बाहेर गावातून जिल्ह्यातून आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना नायगावच्या बाहेर व्यवस्थित मार्गक्रमण करता यावं यासाठीचा रस्ता रिकामा करून द्यायची अशी विनंती मी सर्व स्वयंसेवकांना करतो। वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे, कुठल्याही प्रकारच्या वाहनाची अडचण येणार नाही यासाठी आपण वाहन शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी गेले पाहिजे, याचीही दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी नम्र विनंती मी चव्हाण परिवार व नायगावकरांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करत आहे। या ठिकाणी सर्वांना पुनश्च एकदा नम्र आव्हान आणि विनंती आहे, महिलांनी आपल्या दागिन्याचं सुरक्षा स्वतः करायची आहे, पुरुषांनी आपले मोबाईल आणि पॉकेट व्यवस्थितरित्या सांभाळायचे आणि घराघरात कुठल्याही पद्धतीची काही गडबड न करता रस्ता या ठिकाणी आपण जायचे। पहिल्यांदा आपली परंपरा आहे, माता भगिनी व्यवस्थितरित्या रस्त्याने बाहेर पडल्याच्या नंतर पुरुष मंडळी या ठिकाणी बाहेर पडेल याची नोंद या ठिकाणी पुनश्च आपण सर्वांनी घ्यायची आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय राजेशजी पावळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबत या ठिकाणी शिवाजीराव धर्माधिकारी साहेब हे उपस्थित आहेत, शिवसेनेचे तालुका प्रमुख पद्माकरजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासोबतच नानासाहेब जावळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय भूषणजी पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव श्यामभाऊ कांबळे, देगलूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्वेताताई पशुराज पाटील वंडारीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। भीम शक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हटकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गंगाधर सोनकांबळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य जनता हजारोंच्या संख्येनं आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांना नम्र विनंती आहे, जिंतूरचे नगराध्यक्ष गंगाधरराव बोर्डीकर हेही या ठिकाणी वसंतराव पाटलांना शेवटचा निरोप देत आहेत। त्याचबरोबर कल्पनाताई डोंगरीकर या ठिकाणी उपस्थित आहेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री भगवान ढगे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। रस्ता कमी वेळेचा
या ठिकाणी हजर आहेत. नांदेडचे माजी महापौर अब्दुलजी सत्तार, माजी महापौर किशोरजी भवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया थोडंसं एकदा सर्वांना नम्र विनंती आहे, माता भगिनींना जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी विनंती मी चव्हाण परिवार आणि नायगावकरांच्या वतीने या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती आहे, महिलांना जाण्यासाठी आपण रस्ता उपलब्ध करून द्यावा. अतिशय शोकाकुल परिस्थितीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी अंत्यविधीसाठी उपस्थित राहिला. नायगाव परिसराचं दौलत ग्रामपंचायतीपासून ज्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली ते संसदेपर्यंत त्यांनी समाजसेवा आणि राजकीय सेवेसाठी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे असे आमचे लोकनेते आज आपण त्यांच्या शेवटच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहिला. सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण माता भगिनींना जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून द्यायचा. मायेचा हक्क देणारा व्यक्ती असेल तर संघर्ष करायला माणसाला बळ येत असतं. परिवारामध्ये 11 भाऊ, या 11 भावांना बळ देण्याचं काम जर कोण केलं असेल तर सन्माननीय वसंतराव पाटील चव्हाण साहेबांनी केलेलं आहे. संकटांना सामोरं जाणारं हे कुटुंब, या संकटांना धीर देणारं व्यक्तिमत्व आपल्यातून हरवलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाला शेवटचा निरोप या ठिकाणी समस्त चव्हाण परिवार आणि नायगावकर तथा नांदेड आणि परिसरातून आलेल्या लोकांनी दिलेला आहे. पुष्प